हिराई रुग्णालय प्रकरण तपासाचा फोकस मूळ गुन्ह्यावर हवा. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील कारवाईबाबत प्रश्न. मालेगावातील हिराई रुग्णालयात अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना मंगळवारी 16 जून न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून या प्रकरणातील तपास विविध दिशांनी पुढे सरकत आहे. सुनावणी दरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अविनाश भिडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की गंभीर स्वरूपाच्या आरोपांमध्ये कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यापूर्वी प्राथमिक चौकशीने पुराव्यांची पडताळणी होणं अत्यावश्यक आहे. केवळ आरोपांच्या आधारे व्यक्तींना दोषी ठरवणं न्यायाच्या तत्वांना धरून नसल्याचे त्यांनी नमूद केलं. त्यांच्या मते तपास यंत्रणांनी वैद्यकीय नोंदी, साक्षी, घटनाक्रम आणि उपलब्ध पुरावे यांचे बारकाईने परीक्षण करूनच पुढील कारवाई करावी. तसेच न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान आरोपींना कायदेशीर हक्काचा वापर करता यावा यासाठी जामीन मिळणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलीची आई, तिचा कथित प्रियकर अनिल कोळी यांना हैदराबाद येथून अटक केली आहे. तपासात समोर येत असलेल्या माहितीनुसार मुलगी लैंगिक अत्याचाराची बळी ठरल्याची शक्यता तपासली जात असून याच दिशेने चौकशी अधिक वेगाने सुरू आहे. मालेगाव मेडिकल असोसिएशनने यापूर्वीच निवेदन जारी करून संबंधित डॉक्टरांनी वैद्यकीय नैतिकतेनुसार आणि रुग्णाच्या जीविताच्या रक्षणासाठी उपचार केल्याचा दावा केला आहे. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने प्रसूती करणे आवश्यक होतं, तर नवजात बालिकेची प्रकृती लक्षात घेऊन तिला विशेष उपचारांसाठी अन्य रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे संघटनेनं स्पष्ट केलं आहे. याशिवाय डॉक्टर किशोर डांगे हे घटनेच्या संबंधित कालावधीत मालेगावमध्ये नसल्याचे काही पुरावे समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे तपास पूर्ण होण्यापूर्वी डॉक्टरांविषयी संशयाचे वातावरण निर्माण करणे अयोग्य असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय क्षेत्रातून उमटत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा गाभा अल्पवयीन मुलीवर कथित अत्याचार आणि तिच्या गर्भधारणेमागील जबाबदार व्यक्तींचा शोध घेणे हा असल्याचे विविध स्तरातून सांगितले जात आहे. त्यामुळे तपासाची दिशा मूळ गुन्हेगारांवर पोहोचण्यावर केंद्रित असावी अशी मागणीही पुढे येत आहे. सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून तपासातून समोर येणारे पुरावे आणि अधिकृत निष्कर्ष यावरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीबाबत घाईघाईने मत बनवण्याऐवजी निष्पक्ष तपासाची प्रतीक्षा करण्याची गरज व्यक्त होत आहे.